बातमी मालवणमधून आहे। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचं काम पूर्णत्वाच्या जवळ आलेले योद्धा रूपातील तलवारधारी शिवपुतळ्याचं येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी अनावरण करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा उभारणीनंतर आता अवघ्या 8 महिन्यात तो कोसळला होता। त्यानंतर शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती आणि त्याच ठिकाणी नवीन पुतळा उभारला जातोय। या कामासाठी जवळपास 32 कोटी रुपये खर्च आलेला आहे। जगविख्यात शिल्पकार राम सुतार यांनी साकारलेल्या नव्या पुतळ्याचं आयुर्मान हे 100 वर्ष असून तो कोणत्याही नैसर्गिक वादळांना तोंड देईल असा असेल। समुद्र आणि तलवारीसह पुतळ्याची उंची ही 83 फूट इतकी आहे। प्रत्यक्ष पुतळ्याची उंची ही 60 फुटांची असणार आहे। मालवणमधील शिवरायांचा पुतळा का कोसळला, पुतळा उभा राहतोय याचं स्वागत आहे, मात्र पहिल्या पुतळ्याचे गुन्हेगार अजून मोकाट का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केलाय। स्वागत आहे। छत्रपती शिवरायांचा पुतळा जर मालवणच्या समुद्रावर उभा राहतो आहे, जिकडे छत्रपतींनी जलदुर्ग उभे केले आणि एक नवीन शौर्याचं एक प्रतिमा उभी केली, पण पहिला पुतळा का कोसळला आणि पहिल्या पुतळ्याचे खरे गुन्हेगार अद्याप बाहेर का? त्या पुतळ्यात जो कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला आणि तो राजकारण्यांच्या घरापर्यंत गेला स्थानिक, आणि तो पैसा निवडणुकीत वापरला, त्या महाराष्ट्राच्या किंवा शिवरायांच्या गद्दारांवर काय कारवाई झाली याची माहिती नवीन पुतळ्याचं अनावरण होण्याआधी त्यांनी द्यायला हवी।